आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई गोपाळ गोपाळ अरे कुठं होतास रे तू? आईचा जीव द्यायचा वाट बघत होतास का? ते किती हुडकायचं रे तुला? ए त्याला श्वास तरी घेऊ दे की आणि बघत काय बसलाय पाणी बिनी काय विचाराल की नाही? मी आणते। हो कुठं गेला होता? कुठल्या कामासाठी गेला होता तर सांगून जायचं ना। अहो तुम्हाला कसं सांगणार? म्हणजे मलाच नव्हतं माहिती मी होतो कुठं। म्हणजे अहो मी मार्केटला गेलो होतो ना माल आणायला, माझ्याकडे 10,000 रुपये होतं। ते गुंडांना कसं कळलं काय माहिती, ते माझ्या पाळत ठेवून होते, माझ्या माग आले, मला पैसे मागितले, मी काही दिले नाहीत त्यांना। मग आमच्या थांबरे तुमरे झाले, झटापट झाली, मला काहीतरी बेशुद्ध केलं त्यांनी, कुठंतरी घेऊन गेले, मला काही कळलंच नाही। जाऊ मी शुद्धीत आलो का नाही तेव्हा कुठल्या तरी जोडपात होतो। कुठल्या जोडपात? ती एवढं काय आठवत नाही बरं का, पण मार्केटच्या आसपास असेल कुठंतरी, आणि मी एवढं खात्रीने सांगू शकतो, पण ती त्यांची नेहमीची जागा नसेल। तिथनं निघालो, धावत पळत इथपर्यंत आलो बघा लगेच। 10,000साठी त्यांनी एवढं केलं, ते बी मार्केटमध्ये? बघ की मार्केटमध्ये गर्दी नसती ना? नाही मार्केटमध्ये म्हणजे मार्केटमध्ये नाही, मार्केटच्या मागच्या बाजूला, तिकडे गर्दी नसते ना। तो कशाला गेला होता तिकडे? अरे दादा गाडी लावली होती तिकडं। किती जण होते ती? 4-5 असतील। 4 का 5? दादा नीट आठवत नाही बघ मला, 4 असतील। बर 4 जणांनी तुला बेशुद्ध केलं, कसं काय? भाऊजी पाणी। हे सांगायचं राहिलं नाही का, ते मला जेव्हा शुद्ध आले का नाही तेव्हा माझ्या बाजूला एक बाटली पडली होती, मी घेतली नाही तर पळून आलो। बहुतेक नाही त्याच्यामध्ये गुंग्याचं औषध असेल, ही ती बाटली। हा ही बाटली? काय असेल या बाटलीत? काय माहित नाही लाका, बघ बरं कसली बाटली। मी आहे ना, मी करतो सगळी चौकशी तुझी। ओय रे आता तुझ्या चौकशीच्या पंखाला बळ आलो रे। भावाला उडक म्हणत होतो तर तुझ्या बुडाला आग लागलेली, बुड हालूनच की। आता याच्यावर संशय घ्यायचा म्हणल्यानंतर लगे बुड हालायला लागलं तुझं। तेव्हा लई उपकार झाला माझं लेकरू घरी आलं। गोपाळ काल रातच्यानं काही खाल्लं नसेल ना? मग जा हातपाय धुवून घे, मी तुला जेवायला वाढते। उठ चल सगळ्यांनी जेवून घेऊन मग काय आता? चला चला भूक लागलीये। हो तुम्हाला कुठं लागलं नाही ना? नाही लागलं मला कुठं काय, तुम्ही नका हो काळजी करू, जेवायला वाढा, मला दुकानावर जायचंय परत। आता लगेच दुकानावर? अहो होय, काम खोळंबल्या दुकानावर, एका कस्टमरच्या घरातली पूजा आहे, अर्जंट ब्लाऊज द्यायच्यात, शब्द दिला होता मी त्यांना, वाट बघत असतील, जावं लागेल मला। बर लवकर यायचं। होय जा, जेवायला वाढा। चला मी वाराणसीला जाऊन आलो याची यांच्यापैकी कोणालाही कसलीही कल्पना आलेली नाहीये। त्यात मी सांगितलेली खोटी स्टोरी सुद्धा यांना खरी वाटली। ही अशी माणसं या जगात आहेत तोपर्यंत देवी सिंग, डॉक्टर अजित कुमार देव आणि आत्ताच्या या गोपाळला कसलाच धोका नाहीये। हॅलो
मिला लोकेशन? हाँ, तुम्हारे मोबाइल पर भेजा है। ठीक है, देखती हूँ। सुनो, हाँ, लोकेशन पर अकेले मत जाना, किसी को साथ लेकर ही जाना। हाँ। ये लोकेशन तो अभी जाके चेक करती हूँ मैं। नहीं, अकेले नहीं जाती हूँ, जीतू जी को लेके जाती हूँ। लेकिन जीतू जी ने कुछ पूछा तो अकेले ही जाती हूँ। दगाबाज रे, हाय दगाबाज रे। तो जीतू जी, मैं जरा जाके आती हूँ। एवढा रात चला कुठे? हाँ, वो मैं कुठे? अब छोटा सा ये काम है, इधर नजदीक में ही है, मैं जाके आती हूँ। हाँ, चला मग मी येतो सोबत, चला। नहीं, जरूरत नहीं है, मैं जल्दी आ जाऊंगी। आओ। ह्या मोबाईलमुळे फ्लाईटचा खर्च करून मला वाराणसीला जावं लागलंय. त्या गंगाचे गोपाळचे फोटो एकत्र पाहिले आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला असं वाटलं गोपाळची केस स्टँड होते की काय, गोपाळची डेड बॉडी पोलिसांना सापडली की काय. त्याचा मागोवा घेत ती गंगा या महाराष्ट्रात आली की काय. गोपाळची डेड बॉडी कोणाला सापडली नाही. ही गंगा पोलीसही नाही, तर ही गंगा त्या गोपाळच्या प्रेमात पडलेली एक मुलगी आहे. चला, एक फायदाही झालाय वाराणसीला जायचा. सगळ्यात महत्वाची बातमी माझ्या हाती लागली. ही गंगा एका श्रीमंत घराण्यातली मुलगी आहे आणि श्रीमंत घराण्यातली मुलगी माझ्या संपर्कात आल्यानंतर तिचा सगळा पैसा माझा होतो. मोबाईल हातात आलाय म्हणजे अकाउंट नंबरही याच्यातच असणार, बघितला पाहिजे. टेलर की बाइक, दरवाजा भी खुला है, लोकेशन भी उसी की दुकान का दिखा रहा है. देखना पड़ेगा. रारी